तर आता आपण काय पाहणार होता पर्सेंटेज चॅप्टरचे सॉल्ड एक्झाम्पल, बरोबर. सॉल्ड एक्झाम्पल घेऊ की नको घेऊ, की डायरेक्ट क्वेश्चन घेऊ. चलो सॉल्ड एक्झाम्पल घेतो. इथे जागा जास्त जाते ना रे सॉल्ड एक्झाम्पलला. बघा काय म्हणते, पहिला निम्नलिखित में से प्रत्येक को साधारण भिन्न के रूप में व्यक्त कीजिए. है ना, प्रत्येकाला साधारण भिन्न म्हणजे नॉर्मल फ्रॅक्शनमध्ये तुम्हाला करायचं आहे. तर करू नाही शकत का? हां, पहिला काय होता 35%. तर पर्सेंटला आपण काय करत असतो 35 भागीला असंच करत असतो. तर मग काय होईल, काटपीट होईल. 5 7 5 दुने आणि हा 0 म्हणजेच किती आला असता 7/. देन दुसरा 1.6% आहे, बरोबर. तर काय झाला असता हा 1.6 भागीला 100. हा पॉईंट हटवायचा आहे तर 16 आणि इकडे 1000 झाले असते. अरे हो. हां, मग 4 चौ 4 25 100 आणि हा अरे बरोबर 4 1 4 सक नाही येत आहे, पूर्ण कट्टे का नाही, तर 2 न काटा. बे दुने 4, बे 1 बे, बे दुने आणि बे पंचे म्हणजे काय आला 2/125 आला. देन 0.05% आहे. तर याला कसं करू ना मग आता, पूर्वे वर किती लिहू 0.05, खाली किती लिहू 100. गुड. पहिले पर्सेंटेज हटवला. आता पॉईंट नंतर किती आकडे आहेत, तर खाली किती आकडे, अजून 2 शून्य वाढवा लागतील. अरे वाढवा लागतील की नाही. मग 5 1 5 दुने म्हणजे 1/2000 आलं. हां, देन 125% म्हणते म्हणजेच 125 भागीला काय, बरोबर. हां, तर 25 5 आणि 25 चौ सोपा होता. ओके. देन सेकंड काय म्हणते, निम्नलिखित में से प्रत्येक को दशमलव भिन्न में व्यक्त कीजिए. तर पहिला काय आहे बघा त्याच्यातला, दशमलव म्हणजे दशांश, डेसिमल. तर 20 भागीला काय झाला असता हा, अरे हो इकडे किती शून्य आहेत, तर याला डायरेक्ट इकडून 2 संख्येनंतर काय करून टाका पॉईंट. आता इथं 0.2 दिसत आहे, इथं 0.20, पण पॉईंट नंतरच्या शून्यांची काही व्हॅल्यू राहते का, म्हणजेच काय आहे हा, अरे 0.2 आहे. त्यानंतर इकडे काय आहे 8%, तर याला नाही करू शकत का तुम्ही, अरे हो 0.8 करू शकता. हां, नेक्स्ट 0.25% आहे, बरोबर. लक्ष द्या. तर 0.25 जसाच्या खाली काय आला असता, अरे हो इकडे खाली किती आकडे आहेत 2 शून्य आहेत. तर इथून 2 संख्यांनी लेफ्ट साईडला गेला असता. आपण शिकला होता कन्सेप्टमध्ये. हां, तर कुठं आला असता हा 0.00, 2 आकडे 25 बघा आहे. तसंच 0.06% आहे, तर काय आला असतं इकडे, म्हणजे 0.0006. ओके. हां, देन तीसरा प्रश्न बघा, 9/6 को प्रतिशत में बदले. द फ्रॅक्शनला पर्सेंटेज करायचं आहे. आपण शिकला होता बघा, फ्रॅक्शनला पर्सेंटेज करायचं आहे. तर काय करायला लागते, 100च्या इंटू करायला लागते. सरळ बसा गुरव. तर 9/16 आहे, तर याला कितीच्या मल्टिप्लाय करतो मी, बस. आता कितीनं कट्टे काटा बरं, 4 चौ 4 25 100, 25 चौ 100 ना, 25 9
200 आणि भागीला पर्सेंटेज. एक तर असा लिहू शकता, नाही त्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहू शकता. कसं लिहाल मिक्स फ्रॅक्शन? 4 पंचे राहिले किती, आणि मग 4 सक 25 झाले ना, 25 मधून 24 गेला तर 1/4 असं लिहू शकता, किंवा पॉईंटमध्ये लिहू शकता. 1/4 म्हणजेच किती, 0.25 असं लिहू शकता. ओके, कोणता पण उत्तर राहू शकते. देन मग काय म्हणते बघा, 4 नंबर बघा. हाँ, 48 का कितना प्रतिशत 6 है. 48 का कितना प्रतिशत 6 है, मतलब 48चा किती पर्सेंट घेतला तर 6 येईल. 48चा किती पर्सेंट घेतला तर 6 येईल. आता आणि हा प्रश्न काय म्हणते, 48 का कितना प्रतिशत 36 आहे. तर याला आपण असं पण मांडू शकतो बघा, 48 खाली इंटू 100 आहे ना. म्हणजे जसा मला बघा, सपोज मला 500 पैकी 400 मार्क भेटले, तर मी म्हणतो की हे 400 या 500च्या किती पर्सेंटेज आहेत, किती टक्के, ते इंटू काय करत होतो मी डायरेक्ट असं मांडू शकतो की नाही. तर याला असं पण मांडू शकतो. तर तुम्हाला डायरेक्ट कशाची व्हॅल्यू भेटली असती, पर्सेंटेज व्हॅल्यू भेटली असती. म्हणजे हे 6 आणि भागीला काय केला असता, आणि इंटू काय केला असता. ओके, तर 6 एक 6 नाटा, आणि इकडे 8 एक राहिले किती 2, 8 दुने 16. अबे हो, वर किती 4, खाली किती 4 एक 4, 4 दुने म्हणजे 12 1/2 पर्सेंटेज किंवा 12.5% आहे बघा. किती टक्के आला, अरे आला. तसंच इकडे काय म्हटलेलं आहे, 18 का कितना प्रतिशत 36 आहे. तर 36 कुठं येईल, वर, खाली किती काय येईल, म्हणजे किती टक्के येत आहे, हा डबल येत आहे 200%. हा बघा 200% येत आहे, इंटू 100 टक्के काढायचे आहेत ना. 18 एक 18 दुने तर किती पर्सेंट आहे, अरे बरोबर. सपोज मी म्हटलं 10 हा 20च्या किती टक्के आहे, तर किती टक्के येत आहे, 50% येते. आपण म्हणतो की नाही 10 हा 20च्या अर्धा आहे ना. सपोज 20 रुपये आहेत तर अर्धे अर्धे करायचे, 50-50 म्हणतो की नाही म्हणतो आपण. तर 50-50 म्हणजे काय, 50% आहे तो ॲक्च्युली. ठीक आहे, तर अर्धे अर्धे करतो, 10-10 आहे ना. तर त्या प्रकारे तर सोपासा होता हा पर्सेंटेजचा कन्सेप्ट है ना. मी तुम्हाला आधी सांगितलं की ते जेवढा मी सांगितलं तेवढा तुमच्या दिमागात ठेवा. बाकीच्या काय आहे हा पूर्ण मांडणी करता येते आपल्याला. ओके, देन हां बघा काय म्हणते, काय म्हणते बघा. नेक्स्ट 5वां प्रश्न, 3 ग्राम किलोग्राम का कितना प्रतिशत 12 ग्राम आहे. तो वर कोण ठेवाल तुम्ही, वर काय ठेवल्या असत्या 12 ग्राम, खाली काय ठेवल्या असत्या. आता बघा इथं दोघांचे युनिट कसे आहे तर करू शकतो का आपण. तर युनिट अगोदर काय करायचा, पर्सेंटेज काढायचा आहे किंवा रेशो काढायचा आहे. तर सर्वप्रथम त्यांचे युनिट काय करावं लागतील, सेम. आणि असंच अगर केलं तर तो पण उत्तर पहिल्याच ऑप्शनवर राहील, पण तो का राहील, चुकीचा. कळलं. हां, तर अगोदर काय करायचं, याचे युनिट सेम म्हणजे 12 ग्रॅम आणि इकडे 3000 ग्रॅम. 3 kg म्हणजे किती ग्राम, 00 ग्राम ग्राम, 3 एक 3 म्हणजे 0.4%. किती पर्सेंट आला, 0.4% बघा आला. हां, देन रेशो दिलेला आहे तुम्हाला 4:5. 6वा प्रश्न. आणि हा किती पर्सेंट आहे म्हणते, हा टक्के किती आहे. तर बस 4:5ला आपण काय लिहू शकतो, या प्रकारे लिहू शकतो आणि इंटू, अरे बरोबर, 5 एक 5 दुने
आणि हा किती टक्के आला, किती टक्के आला, 80% आला. देन काय म्हटलेलं आहे बघा, हे सोपे सोपे. आता तुम्हाला एक्झरसाइज मध्ये मी पूर्ण स्किप करेन, मी नाही शिकवणार नाही, ठीक आहे. देन 7वां, 432 का 6 2/3% कितना होगा. आता लक्ष द्या, 400 का लिहिलो बे मी, असा प्रश्न आहे. अरे आहे, आता पर्सेंटेज काढता काढताच होईल, पण 6 2/3 कोणाचा आहे, कोणाची फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे. अरे कोणाची फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे, याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आहे, 1/15. पक्का. अरे याची फ्रॅक्शन व्हॅल्यू पाहणार आहे, नाही येत असेल तर काढू शकता. हे बघा, साइन 3 18 ने 2 20/300 म्हणजे 0 0 कटला म्हणजेच 1/, तर 1/15 ला मल्टिप्लाय करायचं आहे कोणाच्या, 432. पॉईंटमध्ये उत्तर येत आहे का, हो पॉईंटमध्ये उत्तर येत आहे. ठीक आहे. तर आता भागाकार करून टाका डायरेक्ट. अगर हा डायरेक्ट कटणारी गोष्ट असती तर डायरेक्ट कटली असती, है ना. फ्रॅक्शननं डायरेक्ट आला असता आपला उत्तर. तर 15 दुने आणि 15 8 120 किती राहिले, 12 आणि पॉईंट आणि पुन्हा 8, तर किती आला, 28.8% नाही, 28.8 हा उत्तर येईल, है ना. 28.80 28.8. ओके. देन 8 नंबरचा बघा, खाने किसी भिन्न के अंश में 10% की वृद्धि करने तथा इसके हर में 12% कम कर देने पर प्राप्त नंबर कितना है म्हणते, 15/, प्राप्त होता है तो भिन्न क्या है. तर काढू शकता बघा. सपोज काय असेल, x/y हा ओरिजिनल असेल, ओरिजिनल फ्रॅक्शन, ओरिजिनल भिन्न म्हणजे अरे असेल, मग काय म्हणते, त्याच्या अंशामध्ये, अंशामध्ये काय केला म्हणते, अंशामध्ये काय केला, 10% ची वृद्धी म्हणजे 110% झाला असेल. अरे 110% झाला असेल. आणि भिन्न आपला छेद, छेद काय केला म्हणते, हर 12%, 12% म्हणजे 112% झाला असेल. आणि असा झाल्यानंतर कम म्हणते का, 12% कम म्हणजे किती, 100 मधून 12% कमी करा, 88 बरोबर. तर इकडे किती आला म्हणते आणि इकडे किती आला म्हणते. ओके. तर ओरिजिनल भिन्न काढा. तर काढू नाही शकत का बघा, पर्सेंट हां, एक्स आणि वाय राहिला इकडे, इकडे 15 आणि काय होता हा 88 इकडे डिवाइडमध्ये आहे, इकडे येईल तर, आणि हा अरे बरोबर काटा. आता 8 8 8 11 8 11 88 नाही होतीत का नाही होत, 11 1 11 1 0 राहिला, 5 दुने 5 त्रिक म्हणजेच 3 1 आणि 8 दुने आहे. तो ओरिजिनल फ्रॅक्शन काढायला असता आपला आला. हां. देन 9वा नंबरचा प्रश्न बघा. एक व्यक्ति अपनी मासिक आय का 12% बचत करता है. मासिक आय आपण पकडला 100%, मंथली इन्कम, अरे कोणती भी ओरिजिनल वस्तू काय असते 100% असते, तर त्याच्यातला 12% तो काय करते म्हणते बचत. इन्कम आपण पकडला, इन्कम किती पकडला
100%. सेविंग किती करते? 12%. तर भाई एक्सपेंडिचर म्हणजे खर्च किती करत असल पर्सेंटच्या हिशोबानं? 88% हा काय करत असल? खर्च करत असल. हाँ, यदि उसका मासिक खर्च कितना है म्हणते, तो उसकी मासिक आय कितनी, तर पर्सेंट नुसार एक्सपेंडिचर किती आला? एक्सपेंडिचर म्हणजे हां, तर खर्च किती आला? 88%. तर 88%ची व्हॅल्यू मला दिलेली आहे. किती दिलेली आहे? 19360. तर मासिक आय म्हणजे 100%ची व्हॅल्यू किती? कळलं? तर क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. 19360 इंटू 100 न भागीला कोण आला असता? आणि इकडे कोण राहिला असता? अरे असं क्रॉस मल्टिप्लाय येते ना सगळ्याला? हां, कोणी आहे का असा वाचला? भेटले एकाच दिवशी आपटू मारीन. विचार करून घ्या. हा इकडे मल्टिप्लाय, हा इकडे मल्टिप्लाय. क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची होती म्हणून 88 पुन्हा वापस. तर 11 कटतच असेल भाऊ. हा 11 8 11 1 राहिले किती? 8. 8 वर 11 7 राहिले किती? 6. 11 सकम 66 ना. हा ओके. देन 8 1 8 दुने 8 दुने आणि हा 0 म्हणजेच किती? 2 2 0 0 म्हणजे 22,000 पेमेंट भेटते बावले. आणि त्या 22,000 पेमेंटमधून 19,360 खर्च करते. बाकीचे का करते? अरे समजलं? त्यानं डायरेक्ट बचत किती करते काढा म्हणलं नसतं तर आपल्याला हे काढायची गरज. डायरेक्ट काय केला असता? 88 = 19360. तर 12 = किती? समजलं का रेशो पद्धत? ओके. वाढू समोर? अरे वाढू का? हे फास्ट घ्यायचे आहे आपल्याला बाबा. हां, देन 10वा काय म्हणते? हा असता मोठा लफडा आहे ती. एका प्रश्नासाठी हे घ्यायला लागते का? हां, एक मेज की अंकित मूल्य काय असते समजलं का तुम्हाला? MRP. जे छापील किंमत राहते की नाही ती MRP, मॅक्झिमम रिटेल प्राइस. MRP नाव लिहिला राहते. तर अंकित मूल्य म्हणजे ती. मूल्य में 8% की कटौती करने पर इसका मूल्य कितना हो जाता है म्हणते? तो इसका अंकित मूल्य कितना है? तर काढू ना सका. कटौती केल्यानंतरची किंमत दिलेली आहे तुम्हाला. म्हणजे ओरिजिनल किती पर्सेंट असेल आपला MRP? 100% असेल. तर कटौती केल्यानंतर म्हणजे 8% कमी केल्यानंतर किती राहिला? तर 92%ची किंमत दिलेली आहे तुम्हाला 4600. तर अंकित मूल्य कितना है? तर 100%ची व्हॅल्यू किती? क्रॉस मल्टिप्लाय करा. 4600 इंटू केला हा इकडं 92 गुणिला 100 क्वेश्चन मार्क. तर 460000 भागीला 92. तर 46 1 46 दुने अरे हो आणि 2 पंचे 10 म्हणजे किती आली असेल? अरे किती आली असेल? सोपी होता. पर्सेंटेजचा कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे तुम्हाला लवकर कळेल ते. देन 11 नंबर.
काय आहे प्रश्न बघा 11 नंबरचा. यदि ये की आई बी की आई से 25% अधिक हो तो बी की आई ए की आई से कितना प्रतिशत कम है. आता ज्याला हा कन्सेप्ट नाही समजला बेटा, हा कन्सेप्ट सोडा, मी दुसरा सांगतो. इकडे लक्ष द्या सगळेजण. पहिले प्रश्न काय म्हणते, ए की आय बी की आय से 25% अधिक आहे. म्हणजे ए जो आहे हा बी पेक्षा 25% जास्त आहे. बरोबर. म्हणजे सपोज 100 पकडलो बी ला, तर ए किती झाला, बरोबर. तर आता काय विचारलेलं आहे, तर बी ए पेक्षा किती न कमी आहे. आता 25 न तुम्ही डायरेक्ट मारता, 25 न कमी आहे, पण टक्के विचारलेले आहे. तर कंपॅरिझन कोणासोबत झालेलं आहे, ये बरोबर. तर येला आपल्याला 100% पकडा लागल. समजलं का. बघा आता मी सांगतो कसं. तर हा सोडवतात कसा, लक्ष द्या. 11व्या नंबरचा छोटासा प्रश्न आहे पण फसवते. छोटासा प्रश्न आहे पण सगळ्यात पहिले काय करायचं, ए आणि बी. हा याच्याकडे काही लक्ष द्या. अरे याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही. मोहन ठेव मोबाईल खाली, पहिले ठेव, खाली ठेव. याच्याकडे काही लक्ष द्यायचा नाही, पहिले इथं समजून घ्या. काय म्हणते, ए की आय बी की आय से 25% अधिक हो. म्हणजे कोणासोबत कम्पेअर केलं आहे, एच्या बी सोबत. म्हणजे बी ला जर मी काय पकडलो 100, तर ए काय झाला असता. आता हे कन्सिडर करायचे रुपये किंवा काहीतरी व्हॅल्यू, हे पर्सेंटेज कन्सिडर करायचं नाही. पण एकाला आपण 100 का, आता 100च का पकडला, मी 1000 बी पकडू शकतो, एक्स बी पकडू शकतो. पण 100 का बरं पकडलो, कारण 100च्या पर्सेंटेज काढणं काय आहे, इझी आहे. हे किंमत पकडला आपण की ये बी जवळ 100 असतील तर ये जवळ किती असतील, 125. कारण 25% काय होता, हा 25% काय होता, जास्त होता. बरोबर. पण आता काय म्हणते, हो तो बी की आय ए की आय से, बी की आय ए की आय से कितने से कम है. आता हे कशाने कमी आहे, रुपीज. पर्सेंटेज नाही का. तर पर्सेंटेज कमी आपल्याला जर काढायची आहे, किती पर्सेंटेज कमी आहे, तर कंपॅरिझन आता कोणाबरोबर केलेला आहे, तर खाली कोण ठेवाल, किती न कमी आहे न इंटू. हा समजला का. ज्याच्या बरोबर कंपॅरिझन केला असला त्याला खाली करावं लागतं. इथे याच्यासोबत होता तर 100 खाली ठेवला आणि 100च्या 25 जास्त किंवा 25% किंवा 100च्या 25% किती आला असता, 25 आला असता. तो आपण इकडे वाढवला. पण आता रुपीजमध्ये दिलेला आहे आणि त्याला पर्सेंटेज काढायचा, तर कंपॅरिझन याच्यासोबत आहे, तर याला खाली ठेवा. किती न जास्त किंवा कमी आहे, तर 25 न पर्सेंटेज कमी आणि इंटू 100. 25 एक 25 पाचा 5 एक 5 दुने, म्हणजे किती टक्क्यानं कमी भरला. आणि याचा ऑप्शन अगर राहिला असता तर पहिल्याच ऑप्शनवर 25 सुद्धा राहिला असता. मॅक्झिमम पोरं 25 न कमी आहे तर 25 न जास्त आहे, किंवा 25 न जास्त आहे तर 25 न कमी आहे, सरळ 25 मारून टाकतात. 25 राहील का. समजलं का. मांडणी अशीच करायची, ए बी ॲरो. जास्त म्हणलं तर जास्त, कमी म्हणलं तर. सपोज 25 न कमी म्हणलं नसतं तर इथं का लिहिलो असतो मी 75. आणि मग हा याच्यापेक्षा किती न जास्त आहे, तर खाली आला असता बेटा 75, वर आला असता 25 न इकडे आला असता 100. तर 25 एक 25, 25 त्रिक 75 न 33, 1/3% न याच्यापेक्षा हा मोठा राहिला असता. पण हा असा ऑप्शन दिसला तर आपल्याला काय वाटते, बी चुकला. काय झाला, चुकला. आपला उत्तर काय झाला, चुकला. मग पहिल्या नंबरवर दिसते 25, तर 25च मारतो ना आपण. बरोबर. तर तसं करायचं नाही. कळली गोष्ट. हां. देन बघा हा बी तसाच आहे. बघा सेम प्रश्न. आता समोर या टाईपचा येईल तर मी सांगणार, समजून घ्या आधीच. कळलं का. काढणं आहे नेवारे. काय म्हणते बघा, यदि ए की ऊंचाई बी की ऊंचाई से 20% कम हो. हा ये आणि हा
बी. कंपैरिजन कोणासोबत आहे? बी की ऊंचाई से. बरोबर, म्हणजे बी सोबत आहे तर बी ले पटण्याने काय पकडलो की याची 100 सेंटीमीटर असेल बा. एवढा नाही राहत, थोडासा मोठा राहते, नाही 100 सेंटीमीटर येऊ शकते. याची उंचाई किती असेल? 100. तर 20% न कमी कोण म्हणते? याची किती असेल? 20% न कमी म्हणते ना. 20% न काय झाला भाऊ याच्या कमी. बरोबर, तर काय म्हणते तो बी की ऊंचाई ए के ऊंचाई से. आता कंपॅरिझन कोणासोबत आहे? समजलं? कितना प्रतिशत. बघा इकडे काय इथं काय लावलं? कितने से म्हणलं का डायरेक्ट? कितने से म्हणलं नसतं तर 20 से ज्यादा है. कितना प्रतिशत ज्यादा, कितना प्रतिशत अधिक है. आला म्हणजे पर्सेंटेज काढायचे आहे. हा तर डायरेक्ट दिसून राहिला 20 न जास्त आहे म्हणून, पण हा सेंटीमीटर न दिसून राहिला. पर्सेंटेज काढायचं आहे आपल्याला. तर पर्सेंटेज जास्त, पर्सेंटेज काय लिहिलो रे मी ना, जास्त अधिक, पर्सेंटेज अधिक. तर ओरिजिनल वाला कितीने जास्त इंटू 0.0 बेग बे बेचव. आणि हा किती टक्क्याने जास्त आहे? 25% जास्त आहे. कळली गोष्ट? वारू समोर वारू. अरे वारू का? तेरावा ना? अरे 13वा. लक्ष द्या, आता या टाइपचा प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त राहतात. का म्हणते बघा, यदि चीनी की मूल्य में 20% की वृद्धि हो तो गृहिणी को इसकी खपत कितने प्रतिशत कम करनी होगी ताकि खर्च न बढ़े. आता लक्ष द्या, जो खर्च असते, खर्च आपल्या घरचा खर्च, तो कोणावर डिपेंड राहते? तर तो डिपेंड राहते आपल्या किंमतवर आणि आपल्या घरच्या खपतवर. खपत म्हणजे वापर. खपत म्हणजे काय म्हणू शकतो आपण? वापर. लक्ष द्या सगळेजण. सपोज माझ्याकडे पूर्ण पेमेंट येते सपोज 15-20 हजार आणि त्याच्यातून तांदळासाठी माझ्याकडे दर महिन्याला फक्त 1000 रुपये वाचतात. किती रुपये वाचतात? 1000 रुपये. आणि तांदूळ असतील सपोज 50 रुपये किलो. किती रुपये किलो? तर किती किलो आले माझ्याकडे? 20 किलो तांदूळ आले. 20 किलो तांदूळ मला एका महिन्यामध्ये लागतात. गोष्ट लक्षात आली? पूर्ण खर्चाकडून तांदळासाठी माझ्याकडे किती रुपये वाचतात दर महिन्याला? आणि त्या 1000 रुपयाचे मी तांदूळ घेतो. 50 रुपये किलोचा रेट आहे, तर 20 किलो तांदूळ मला लागतात. ओके. पुढच्या महिन्यात काय झालं? आता हे जे 20 किलो मी तांदूळ घेत होतो तो मग पुरेसे होते म्हणजे थोडेफार वाचत बी होते, तरी आम्ही कुंड्यात टाकून देत होतो. भात मांडल्यावर टाकून देत होतो. जास्तच्या मांडत होतो पाहुण्या पैसाठी वगैरे, एक्स्ट्रा वगैरे वाचला तर कुंड्यात टाकून देत होतो. पण रेट वाढला. 50चा झाला 100. तांदूळ किती झाला? 50चा 100. आता पण तांदळासाठी माझ्याजवळ पैसे किती वाचत होते? तर आता तांदूळ किती घेईन मी? 10 किलो. तर आता वापर बी कसा करीन? पहिले पाहिन लग्न कोणाच्या घरी आहे, पहिले तिकडं जेवण करायला बरोबर. आणि सकाळचं लग्न असेल तर सायंकाळच्या बी तेथीच जेवून घे. अरे करीन का नाही करीन? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आपण आपला वापर काय करून टाकतो? कमी. साखर महाग झाली तर पहिले आपल्या घरी 3-4 वेळा चाय पित असतील, तर आता काय करते? बी साखर महाग झाली दिवसातून. टमाटर, साधं उदाहरण, टमाटर अगर सस्ते झाले तर बापा रे बापा हर भाजीमध्ये दिसते. टमाटरची चटणी तर हर 2 दिवसातून दिसते. बरोबर. सॉस बनवतीन, हा खुला बनवतीन, बापा पुरा टमाटर लाल लालच दिसते पूर्ण फ्रीज उघडल्यावर, है की नाही? पण तेच टमाटर अगर महाग झाले तर भाई अर्धा काप, अर्धा सायंकाळच्या भाजीमध्ये टाकशील. होते का नाही होते? अरे होते का नाही होते? हा म्हणते बाई
आंब्या सोड, आंबा जाऊ दे, टमाटर पाय. तर गोष्ट समजली तुम्हाला. तर टमाटर महाग झाले तर मग आपल्या घरी तोच करायचे, अर्धा काप बेटा, अर्धा ठेवून दे, है ना. कांदे बी तसाच आहे. कांदे इकडं स्वस्त राहिले तर बढिया कांद्याची चटणी दररोज दिसल तुम्हाला. डाळ कांदा, कांद्याची चटणी, फलाना फलाना, जेवणात कांदा, बापा बापा सलाद. इकडे महाग झाले कांदे, बी 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 एक लहानसू लागे फोडणी देवायला होते तेवढाच, होते की नाही. म्हणजे किंमत वाढली तर आपण आपला एक्सपेंडिचर म्हणजे जो खर्च आहे आपल्या महिन्याचा तो मेंटेन ठेवण्यासाठी आपण त्याची खपत म्हणजे त्याचा वापर काय करत असतो, कमी करत असतो. बरोबर. म्हणजे हे दोघेही एकमेकांना कसे आहेत, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहेत. म्हणजे एकाची किंमत वाढली, कोणाची, या बापूची, तर याची किंमत का, याचा वापर का होईल. बे बघत का पाहून राहिला बे, लक्ष दे. किंमत वाढली तर खपत का होते, कमी. आणि किंमत कमी झाली तर खपत का होते. गोष्ट समजली. चलो आता बघा इकडे काय म्हणते. यदि चीनी की मूल्य में वृद्धी हो जाए. ओके. तर खर्च आपल्याला जसाच्या तसा ठेवायचा आहे. तर इकडे मी काही किमती लिहितो. इथं सपोज किंमत पहिले ओरिजिनल वाली होती आपली 100. ओरिजिनल वाली किती होती, 100%. सगळ्यांच्या 100 100 100. ओके. तर चीनी की मूल्य वाढली म्हणते, वाढली तर किंमत किती झाली असेल, 120 झाली असेल. पहिले 100 असेल तर आता किती झाली असेल, 120. पहिले ओरिजिनल वाली पकडून टाकतो इकडे. आणि इकडे काय झाली, वाढ. बरोबर. चेंजवाली कुठं लिहित आहो, खाली. चेंजवाली कुठं लिहित आहो, खाली. चेंज कमी बी होऊ शकते, वाढू बी शकते. तर याच्यामध्ये किती % वाढली म्हणते, 20% वाढ झाली. बरोबर. तर खपतचा रेशो काय येईल बघा, की जेणेकरून माझा खर्च कसा राहिला पाहिजे, खर्च कसा राहिला पाहिजे, कॉन्स्टंट राहिला पाहिजे. खर्च कसा राहिला पाहिजे, कॉन्स्टंट. तर अशा कोणत्या किमती इथं घेऊ जेणेकरून त्यांचा गुणाकार जो आहे इथं सारखा आला पाहिजे. काही नाही करायचं. हे किंमत इथं लिहायची आणि हे किंमत इथं लिहायची, बस. पहा बरं गुणाकार. येऊन सारखा. अरे येऊन राहिला. म्हणजे जेव्हा किंमत 100 होती तेव्हा माझी खपत किती असेल, समजून राहिला. पण किंमत वाढली तर खपत माझी किती झाली असेल. म्हणजे काय झाला, खपतमध्ये काय दिसून राहिला, खपतमध्ये काय दिसून राहिला, 20 रुपयाची कमी दिसून राहिली. हे रुपये होत 20 रुपयाची. हे इथं पर्सेंटेज डायरेक्ट लिहिलो कारण हे 100 रुपये होते आपले. तर 100 रुपयाचे 20% म्हणजे 20 आपण डायरेक्ट काढू. अरे समजलं. हां. तर इथे 20% वाढ झाली तर इथं काय दिसून राहिला, खपतमध्ये रुपये किंवा केजी म्हणा. आता हे खपत होतं केजीमध्ये करायला लागेल. ठीक आहे. केजी किंवा ग्रॅम किंवा जे बी आहे, है ना. तर 120 केजी अगर मी पहिले घेत होतो तर आता मला किती केजी घ्यायला लागेल, समजून राहिली गोष्ट. ओके. म्हणजे कितीनं कमी दिसून राहिली, पर्सेंटेज कमी झालेला दिसून राहिला. तर किती पर्सेंटेज कमी झाली, 20 कमी झाली. कोणावर, पहिले ओरिजिनल वाली 120 घेत होतो मी, तर 20 कमी झाली नाही. इंटू तर 0 0 आणि किती झाले हे 200/12. तर 12 1 राहिले किती 8, 80 12 कम 72 राहिले किती 8 आणि खाली किती 12. 4 दुने 4 तिक म्हणजे 16 2/3% काय झाली खपत, काय झाली माझी कमी. खपत म्हणजे वापर. बघा आलेला. अरे आला का की नाही आला, समजला का हा काय केलं. तर तसाच प्रश्न आहे बघा 14वा तसाच प्रश्न आहे. म्हणजे हा जसा नाही समजला असेल तर याच्यावरून समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे. बघा
14वां प्रश्न बघा, चीनी की मूल्य 10% की कमी होने पर इसकी खपत में कितना प्रतिशत वृद्धि करनी होगी कि इस मद में खर्चे पर कोई परिवर्तन न हो. म्हणजे खर्च चेंज होत आहे का? नाही. खर्च काय म्हणते? कॉन्स्टंट. तर किंमत इंटू खपत इज इक्वल टू काय? खर्च. हा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे, यांच्या रिलेशन. म्हणजे यांच्या रिलेशन माहित पाहिजे ना, एक्सपेंडिचर, प्राइस आणि क्वांटिटी. किंवा खर्चाला काय म्हणतो आपण? खपतला काय म्हणतो? जो भी असो. हा समजला एवढा 14वा नंबरचा बघा. हां, आता काय म्हणते लक्ष द्या. ओरिजिनल मध्ये इकडे ओरिजिनल आणि इकडे खाली काय लिहून आपण? चेंज. ठीक आहे. तर किंमत पहिले आपण काय पकडला? 100 रुपये. किंमत किती होती? आता काय म्हणते बघा, चीनी की मूल्य में क्या हो गया? 10% की कमी. सस्ती झाली. सस्ती झाली तर भाऊ थोडसा 2 गुट जास्त चाय पिन मी. अरे पिंगे म्हणजे किती झाली इकडं? तर मी काय करायचं म्हटलं? 10% की कमी म्हणते ना. तर हे 90 इकडे घेऊन जा आणि हे 100 इकडे. म्हणजे इकडे काय आला आणि इकडे काय आला? गुणाकार. पहा बरं बरोबर येते की नाही? येत आहे बरोबर. कॉन्स्टंट येत आहे. आता इथं काय दिसत आहे तुम्हाला? कितीनं वाढ झाली? खपत. बरोबर. तर पर्सेंटेज वाढ. खाली काय लिहू? वर काय लिहू? इंटू 00 म्हणजे 100 भागिले 9. तर 9 एक आला. कळलं? या टाईपच्या प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. समजेल की नाही? ह्याला मॉडेल क्वेश्चनमध्ये टाकून ठेवून द्याल. असा सेम तसाच प्रश्न राहते, फक्त कधी कमी तर कधी जास्त. बस. खपत खर्च कॉन्स्टंट म्हणलं की समजून जायचा. खर्च परिवर्तन नाही झाल्या पाहिजे म्हणते ना, म्हणजे कॉन्स्टंट राहिल्या पाहिजे. देन काय म्हणते बघा, सनी को एक परीक्षा में उत्तीर्ण होने के लिए 36% अंक प्राप्त करने थे. उसने 24% अंक प्राप्त किए तथा 9 अंकों से अनुत्तीर्ण रहा. तो पूर्णांक ज्ञात कीजिए. पूर्णांक म्हणजे पूर्ण किती मार्काचा पेपर होता. पूर्ण किती मार्काचा पेपर तो ज्ञात कीजिए. सांगा आता कसा करून? लक्ष द्या. टोटल जो पेपर होता आपला किती मार्काचा होता? 100%. सपोज पास होण्यासाठी किती लागत होते? त्याला 36% लागत होते. पण छोट्याने घेतलं किती? 24% घेतलं. तर 24% त्याला मिळाले. 36 वर तो का झाला असता? पास. टोटल पेपर होता आपला कितीचा? तर या 24 पासून इथपर्यंतचा गॅप कितीचा आहे? किती पर्सेंटचा आहे? हा पर्सेंट मध्ये कितीचा आहे? आणि पुन्हा प्रश्न वाचा आता. सनी एक परीक्षा में उत्तीर्ण होने के लिए 36% प्राप्त करने थे. उसने 24% प्राप्त किए और कितने मार्क से अनुत्तीर्ण? किती मार्काने नापास झाला छोटा? 9 मार्कांना. म्हणजे या 24% मध्ये अजून 9 मार्क राहिले असते. 9 मार्क तर बरोबर कोणाच्या बरोबर झाले असते? हे 36%च्या बरोबर झाले असते. तर यावाल्या रिलेशन वरून तुम्हाला काय समजला? 12%ची व्हॅल्यू किती? 9. बघा पर्सेंटचा डिफरन्स किती आहे. आणि इथं जे मार्क राहिले असते आणि इथं जे मार्क राहिले असते त्या मार्काचा डिफरन्स किती आहे? म्हणजे 12%ची व्हॅल्यू
12%ची व्हॅल्यू 9 भेटली तर आपल्याला काय काढायचं आहे 100%. तर 100%ची व्हॅल्यू बस. हा एवढा मोठा तामजाम काय केलं काय नाही केलं, कोणची एक्स आणलं कोणाची आणलं मला माहीत. अरे समजलं, मला हा समजते, तुम्हाला समजला का पक्का? तर मग हा काढू शकता समोर. अरे क्रॉस मल्टिप्लाय करू शकता ना, म्हणजे 9 गुणिला 100 तर भागीला 3 त्रिक 3 आणि हा 25 न 25 त्रिक म्हणजे भाई किती मार्काचा पेपर होता 75 मार्काचा पेपर होता. आणि तिथे बी हा छोटा नापास. सनी कोण हो सनी? हाँ हाँ चलो ध्यान दो आगे. मग नंतरचा प्रश्न काय म्हणते 16 नंबरचा. एक परीक्षा में क्या म्हणते, एक परीक्षा में एक छात्र ने 30% अंक लिए तथा वो 45 अंक से अनुत्तीर्ण हो गया. ओके. आणि दूसरे छात्र ने 42% अंक लिए जो उत्तीर्ण होने के लिए आवश्यक न्यूनतम अंकों से 45 अंक अधिक है. सपोज हे पासिंग मार्क आहेत. लक्ष द्या आता, हे काय आहेत पासिंग मार्क, हे काय आहेत पासिंग मार्क आणि इकडे पासिंग पर्सेंटेज. ओके, एका बाजूला पर्सेंटेज एका बाजूला मार्क. तर एक पोट्टा आहे म्हणते ये आणि एक दुसरा पोट्टा आहे काय म्हणते बी. ये ना किती घेतले 30% घेतले. किती पर्सेंट घेतले? आणि पास व्हासाठी त्याला तरी जे मार्क लागत होते त्या मार्कांपेक्षा किती मार्क कमी भेटले म्हणते याले. वाचा, किती मार्कांना फेल झाला बिचारा? 45 मार्कांना फेल झाला. आणि समोर इकडे बघा याचे मार्क मांडा पर्सेंटेज, याला 42% भेटले. जे पासिंग मार्क पेक्षा कितीने जास्त होते 45 अंक काय होते याच्यामध्ये जास्तचे होते. लक्षात आली गोष्ट? काय समजलं आता तुम्हाला? याच्यावरून काय समजला, काय दिसून आला तुम्हाला? हा, याचा जो डिफरन्स आहे कितीचा डिफरन्स आहे 12%. या येतपासून येतपर्यंत कितीचा डिफरन्स आहे 90 मार्कचा डिफरन्स आहे. तर जमली की नाही पुढी 12% इज इक्वल टू मग कोणाची बी व्हॅल्यू काढा. तर काय म्हणते आपल्याला पूर्णांक तथा उत्तीर्ण होने के लिए न्यूनतम व्हॅल्यू ज्ञात कीजिए. पूर्णांक म्हणजे 100%ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. हे झाली पूर्णांक बरोबर. आणि पासिंग मार्क काढायचे आहेत. हे न्यूनतम व्हॅल्यू पासिंग मार्क काढायचे आहेत तर ते त्याच्यासाठी पहिले 30%ची व्हॅल्यू काढून टाकाल आणि त्याच्यामध्ये किती मिळवून टाकाल पासिंग मार्क झाले. जमलं बघा. हा बाय करा ना काहीतरी भागीला चालेल 3 3 त्रिक आणि हा 25 25 त्रिक 750 मार्काचा पूर्णांक म्हणजे पूर्ण अंक होते आपले किती 700. मग 12%ची व्हॅल्यू 90 तर 30%ची काढून घेतो बापा. म्हणजे याचे मार्क काढून घेतो मी आहे का नाही. तर 90 इंटू भागीला अरे हो 3 1 3 3 4 आता रे हे 900 झाले. 900 झाले ना. हे 900 म्हणजे 100 ना. इकडे 100 आहेत की नाही आणि 25 तर 25 गुणिला 9 200 म्हणजे पूर्णांक पासिंग मार्क किती होते पासिंगवाले. नाही 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 हे नव्हते. हे कोणाला भेटले याला भेटले बिचारायले 30% वाल्याले. अरे बरोबर हे लक्ष द्या रे. 30% वाल्याला किती मार्क भेटले 225. तर पासिंग मार्क किती झाले असते आपले यस 225 प्लस 45 हे किती झाले 270 ना. तर 270 हे आले असते तुमचे पासिंग
मार्क. पूर्ण पेपर किती मार्काचा होता? मांडणी करता येईल अशा प्रकारे. हां, आता ज्याचं उत्तर तुम्ही पाहाल ना बेटा, पुरा तामझाम केला असेल. हां, हा इथं नाही का पुरा काय केलं आणि काय नाही ते तुम्हाला समजते, मला तुम्ही बिलकुल नाही समजे. हां, कोण कोटून प्लस, कोण कोटून मायनस, कोणाची एक्स, कोणाचा का आहे ना. तर तो तेवढा करण्यापेक्षा पर्सेंटेज आणि मार्क यांना डायरेक्ट रेशोमध्ये ठेवायचा आणि मांडणी करायची तशी. जमेल? नाही जमणार? तशा प्रकारचे प्रश्न येतील तर समजेल तुम्हाला. ओके, देन ध्यान लक्ष द्या समोर. देन आता हे वोटिंगच्या संबंधित प्रश्न येत असतात. वोटिंग नाही का, जनसंख्या, लोकसंख्या, वोटिंग अशा प्रकारचे प्रश्न येतात पर्सेंटवर आधारित. तर ते पण कसे सोडवायचे बघून घेऊ आपण. किती मिनिटाचे झाला रे? बापरे. हां, चला लक्ष द्या. जसा 17 नंबरचा प्रश्न काय म्हणते बघा. एक कस्बे की जनसंख्या, कसबा म्हणजे एखादा गाव वगैरे आपण पकडू, जनसंख्या किती आहे? 1,76,400. इसमें 5% वार्षिक दर से वृद्धि होती है. दरवर्षी किती % वाढतात? म्हणजे सपोज लक्ष द्या, सपोज पहिले 100 होते, 5% वाढले, ते एका वर्षाचे किती झाले? 105. त्याच्या दुसऱ्या वर्षी अजून 5% वाढले, ते 110 होतील का? 105च्या 5% तेवढ्यानं वाढल. गोष्ट समजली का? सपोज मी म्हटलं 20% वाढते, तर आता लक्ष घ्या, 20% म्हणजे 100च्या 20%, 100च्या 20%, 20 वाढली असती, म्हणजे पहिल्या वर्षी किती झाली असती? पण सेकंड वर्षी या 120च्या 20% म्हणजे 24 वाढल. 24 वाढल म्हणजे किती होईल? 144. समजली गोष्ट? हां, तर हा कन्सेप्ट असते याच्यामध्ये. तसंच कमी होताना पण तसंच. देन लक्ष द्या. आता याला शॉर्टकटमध्ये कसं करायचं. तर 2 वर्ष बाद कस्बे की जनसंख्या कितनी होंगी. तर पहिल्याचं उत्तर काय निघला असता? ओरिजिनलमध्ये किती होती? 176,400. बरोबर. 5% वाढते म्हणते, तर म्हणजे पहिल्या वर्षी 105% झाली असेल. आणि याचा जो उत्तर आला असेल, मी डायरेक्ट 5% नाही काढलो, मी डायरेक्ट किती % काढलो? 105%. 5% काढलो असतो, मग त्याच्यात प्लस केलो असतो, तो लंबा गेला असता की नाही. तर डायरेक्ट काय केलं, त्याच्या 5% काढला, म्हणजे 105% काढला. आता जो उत्तर येईल तो वाढ धरून सनी येईल, म्हणजे याच्यामध्ये वाढ झालेला उत्तर राहील हा एवढा. याच्या पुन्हा किती % मध्ये, तर डायरेक्ट त्यालाच 105 न काय करून टाकाल? मल्टिप्लाय. समजलं? अरे कळलं की नाही कळलं? जी किंमत आली असती त्याच्या 105% झाला असता ना पुन्हा. तर काटा मग आता. 5 दुने 10, 5 1 आणि हे अरे बरोबर 0 0 0 0 2 दुने 4 न कट्टे बघा. हा 4 चौ 4 1 441 इंटू 440. आता गुणाकार. अरे गुणाकार कोण करल? गुणाकार पहा मला किती लवकर येते. 194481. कसा केलो? हा, जादू, टेक्नॉलॉजी आहे. हा अबे हा इथलाच चोरलो. ठीक आहे. ओके. सेकंड मग काय म्हणते, तो 2 वर्ष पूर्व कस्बे की जनसंख्या कितनी थी. आता रिवर्स गेअर टाकावचा आहे. अरे समजून राहिले का? 2 वर्ष कितनी थी. तर लक्ष द्या.
सपोज 2 वर्षाच्या पहिले मी म्हणतो की किती असेल एक्स, ठीक आहे. तर या एक्सची पहिल्या वर्षी 105% झाली असेल आणि त्यानंतर पुन्हा 105% त्याची झाली असेल, तेव्हा जाऊन हावाला उत्तर आला असेल. मान्य कराल? 2 वर्ष पूर्वी किती होती जनसंख्या, किती होती एक्स होती, किती होती. तर आपल्याला वाढ दिलेली आहे, तर तेवढ्यानंच कमी कराल का तुम्ही? 95 करत जाल का? उत्तर का होऊन जाईल? अरे समजा वाढ होय ना, तर तुम्ही त्याला रिव्हर्समध्ये लावाल का? नाही. तर म्हणून काय कराल, तर 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या काय करून घ्यायची एक्स. तर त्याच्यावर बघा, जसं सपोज आता आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे 176,400 2025 ची दिलेली. 2 वर्षापूर्वीची म्हणते, तर 2024 तर 2000 याले मानलो मी ना एक्स. तर इथं 5% वाढ झाली असेल, मग जे संख्या आली तिची पुन्हा 5% वाढ झाली, तेव्हा हे वाली बरोबर. तर तसंच मांडणी केली मी ना. बस आता याला सोडवा, म्हणजे एक्सची किंमत काढा डायरेक्ट. आता एक्सची किंमत कशी काढाल? 176,400 इंटू 100 आणि भागीला, लक्ष द्या बहुत सोपी आहे, 105 इंटू 100. अरे बरोबर. बघा आता 20 21 किती रे 20 बरोबर. अबे 24 आला का बे 21. हां आता याला काटावचा आहे. हां याचा काहीतरी गुणाकार वगैरे आला होता ना मग, असे कितीतरी येते. फोर 41 कितीनं काटला होता? 4नं. म्हणजे याला काय लिहू शकतो? लक्ष द्या, याला 4 इंटू 441 इंटू 100 इंटू 20 इंटू आणि भागीला 440. नाही समजला? अरे कोणाला समजला का रे? हा काय केलं होतं? अबे या प्रश्नामध्ये मला समजला होता की जेव्हा मी 4नं काटलो, बेगबे बेदुनी 4नं जेव्हा काटलो तेव्हा किती आला होता? 441 आला होता. म्हणजे 4 गुणिला 41 441 करीन तर 1764 येईल. आणि हे 2 शून्य तर पहिलेच कटले होते बिचारे, कटले होते ना, तर ते 2 शून्य म्हणजे 100 आहे का नाही. तर हा म्हणजे राहिला किती रे? 4 1 4 2 8 8 1 8 2 1 2 3 4 आहे बघा. आता इथं काय केलं? 5चा स्क्वेअर न मला नाही जमा. तुम्हाला जमते? हां तुम्ही पाहत बसा. हा समजला? मान्य कराल? वाढू समोर? नाही समजला? हां हे देखो मशीनच्या अवमूल्यन जो असते त्याला डेप्रिशिएशन वगैरे समथिंग काहीतरी म्हणतात इंग्लिशमध्ये. तर काय असते हा? तर आपण नवीन मशीन घेऊन आणतो बघा. जशी गाडी घेतली मी ना, गाडी सपोज मी ना गाडी घेतली 3 लाखाची, ठीक आहे. नवीन गाडी घेऊन आणली एक 3 लाखाची. आता विकायची आहे, 2-3 वर्ष वापरलो मी ना, खरंच ते 3 लाखाला जाईल का भाऊ? तर दरवर्षी तिची काही % किंमत काय होत असेल? कमी. सपोज आता आम्ही दोघा भावानं गाडी आणली, 10 लाखाची गाडी आणली होती. कितीची? तर मी 5 वर्षानंतर विकत आहो आणि तो 10 वर्षानंतर विकल, ठीक आहे. तर मला 5 वर्षानंतर जे किंमत भेटल ते त्याच्यापेक्षा जास्त भेटल का कमी भेटल? जास्त. सपोज माझी गाडी गेली 8 लाखात. किती लाखात गेली 5 वर्षानंतर? त्याची किती म्हणजे 10 वर्षानंतर? कॅल्क्युलेशन करा लागेल. आणि मी तर तुम्ही जसा 2 लाख माझे कमी केले 5 वर्षाचे, ते 2 लाख 10 वर्षाचे म्हणजे 4 लाख डायरेक्ट कमी केल्या म्हणजे 6 लाख म्हणाल, तर तसं होणार. कारण दरवर्षी किती ना किती % त्याची किंमत काय होईल?
म्हणजे 6 लाखापेक्षा कमी म्हणजे 3-4 लाख त्याची काय जाईल, गाडी जाईल. अरे समजून झाले काय म्हणत आहो. तर ते अवमूल्यन होत असते, म्हणजे दरवर्षी 5% अगर कमी होत असेल तर सपोज 100 रुपयाची एखादी वस्तू होती आणि 20% कमी झाली म्हणजे तो पहिल्या वर्षी किती झाली 80. दुसऱ्या वर्षी या 80च्या 20% कमी होईल तर 80च्या 20% किती झाला 16 रुपये. तर 16 रुपये कमी होतील दुसऱ्या वर्षी. अरे दुसऱ्या वर्षी किती रुपये कमी होतील, तर याच्यातून 16 रुपये मायनस करा 64. अरे कळलं, डायरेक्ट 20 कमी झाली का नाही, असं होते ते. त्या किमतीच्या तेवढा पर्सेंट काय होत असते, कमी कमी होत. जसा लोकसंख्यामध्ये वाढलेली लोकसंख्येच्या वाढते ना पर्सेंटेज, तसंच. तर इथे बघा, एक मशीन 1,20,000 में खरीदी गई, इसका 10% वार्षिक दर से अवमूल्यन हो जाता है, तो 2 वर्ष बाद इस मशीन की मूल्य कितनी हो जाएंगी. तर 18 नंबरच्या 1,20,000 किती पर्सेंट कमी होते म्हणजे दरवर्षी 10, म्हणजे 90% किंमत झाली पहिल्या वर्षी. जे किंमत आता आली तिच्या पुन्हा 90%, 10% कमी म्हणते ना. तर 10%ची कमी म्हणजे 90च होईल ना. चला काढा मग. 1 2 1 2 1 2 9 9 12 अरे 12 108 गुणिला 9 ने हे 100, 9 8 72 हातचे आले, 9 0 0 ने हे आणि 9 1 किती किंमत झाली असते 97,200 किती किंमत झाली असती 2 वर्षामध्ये. समजलं. 10% कमी तर डायरेक्ट 90%. ओके. देन चुनाव संबंधित आहेत काही प्रश्न. बघो 19. आता हे जे प्रश्न आहेत हे आपण वेन डायग्रामनं पण सॉल्व करू शकतो. वेन डायग्राम मेथड. वेन डायग्राम म्हणजे ती गोल गोलवाली नाही का, तशा टाईपची पाहू आपण आता जसे तुम्हाला एकदम प्रॉब्लेममध्ये सांगितलं म्हणजे समजून जा. देन एक चुनाव में 2 उमेदवार थे. ओके, 2 जण असतील. आता टोटल वोटिंग जे राहील ते किती % राहील. ओके, सपोज मी म्हटलं जितनीवाल्याले 76% भेटले तर हारणीवाल्याला किती % झाले असतील. बरोबर. तर असा आपल्याला अंदाजा लावता आला पाहिजे थोडासा. ठीक आहे. हां, तर हारने वाले उमेदवार को 41% ने उमेदवार ने 41%. ओके, तर बघा चुनाव झाला बाबा, 100% वोटिंग होती. विनर आणि हा इकडे कोण लूजर. तर लूजरवाल्याला किती % भेटले, तर बाकीचे कोणाला भेटले असतील 59% कोणाला भेटले असतील. अरे हो. हां, 41 मत प्राप्त किए तथा वह 5,580 मतों से पराजित हुआ. म्हणजे हा किती % न विनर झालेला आहे बघा. डिफरन्स काढा. 9तून 1 गेला आणि अरे बरोबर हो का, हो ना. हो हो. तर 18% मत याले कमी भेटले बिचाराले. तर मार्क नाही आपला वोट किती कमी भेटले. वोट किती कमी भेटले. एवढे कमी मत पडले. एवढे मत राहिले असते तर हा बी काय झाला असता असा का सारखे झाले असते. सारखे झाले असते ना. ओके. हां, तर मग काय म्हणते, तर कुल मतों की संख्या कितनी. तर काढून का आता पहा किती सिंपल काम बनवून दिलो मी ना. काय समजला याच्यावरून. तर 18% इज इक्वल टू 5580. तर 100% इज इक्वल टू समजलं. विनरची काळा म्हणलं नसतं तर डायरेक्ट 18%ची व्हॅल्यू फलानी, तर विनरची व्हॅल्यू किती. लुजरची काळा म्हणलं नसतं तर 18%ची व्हॅल्यू फलानी, तर 41% इज इक्वल टू हा रेशो मांडता येईल.
हा डिफरन्स कसा घेतलो याच्यामध्ये कन्फ्युजन आहे तुला? मूल्यवानी काऊन पाहिजेस मग? पक्का खरं खरं सांग, पक्का कोणी आहे का रे असा? जम्बो जम्बो समजला का? हां कुरकुर हां हां समजल्या पाहिजे मी ना. हां चलो ध्यान दो. तर हे आता क्रॉस मल्टिप्लाय करू शकता. काटेंगे अभी. 18चा भाडा येते 18 त्रिक 18 एक 18 18 त्रिक 54. एक राहिला 18 एक म्हणजे किती ओट होते टोटल समजलं. आता कधी कधी काय होते काही लोक वोट मारायला बी नाही जात. तर तो पहिलेच सांगते आपल्याला की 7% लोकांना वोटच नाही मारला. तर जो बी विनर डिसाईड होईल किंवा लुजर डिसाईड होईल त्यांच्या पर्सेंटेज जे वोट भेटले त्यांची बेरीज किती असायला पाहिजे? किती होईल टोटल बेरीज? 100% होईल का? किती पर्सेंट होईल? 93%. गोष्ट समजली. पण त्याला आपल्याला 100% धरून काढावा लागल. कारण तो काय म्हणते झालेल्या वोटांचे एवढे पर्सेंट याला भेटले आणि एवढे पर्सेंट म्हणजे ते जी किंमत निघल ते ॲक्च्युअल राहील. आपण 100%ची जी किंमत काढून ते राहील 93ची किंमत. मग त्याच्यामध्ये अजून कोणाची किंमत ॲड करायला लागल? 7%. गोष्ट समजली का की नाही समजली? सांगेन मी. कळली? हो कोण रे? कढी वगैरे जास्त समजते आजकाल तुला. किती लग्नाची सीजन गेली नाही का अजून तुला? चलो 20 नंबर का देखो. एक चुनाव में एक उम्मीदवार नहीं 2 उम्मीदवार थे. एक उम्मीदवार को कुल वैध देखो कुल वैध मतों के काय म्हणते हे कुकर याच्यावर काय चालू आहे तुया? पोरच हा इकडे लक्ष द्या. कुल वैध मतों का काय म्हटलेलं आहे इकडे? कुल वैध मतों का. वैध मत म्हणजे काही भोकणे भाकणे जाते वोट माराले काहीच्या काहीच करून देतो दोन्ही बटणं दाबून देतो त्यांच्या मत काय होते अवैध कॅन्सल होऊन जाते. कधी कधी बटनच बरोबर दबत अरे समजून झाले तर असेवाले वैध का होऊन जाते वोट का वैध नाही वोट काय होऊन जाते अवैध होऊन जाते. तर कुल वैध मतों का कितना म्हणजे 55% मत प्राप्त किए तथा 20% मत अवैध घोषित किए गए. यदि कुल मतों की संख्या कुल मतों की संख्या कितनी है तो दूसरे उम्मीदवार ने कुल कितने वैध मत प्राप्त किए. बापा रे बापा. बघा विनरला किती आहेत म्हणते हे नाही एक उमेदवारला किती आहेत वैध मतों का 55%. ओके आणि 20% तर खतमच झाले. ओके तर टोटल बघा टोटल 100% आपले जे राहतील ते आपण वैध मतांना पकडू. ठीक आहे. तर टोटल आपल्याजवळ होते पहिले 7500 मतं. 7500 मतं होते. हे टोटल मतं होते आपल्याजवळ. त्यातले 20% मतं भोकण्या भाकण्याचे होते जे अवैध झाले तर ते पहिले काटून टाकतो. ते पहिले काय करून टाकतो काटून टाकतो. अवैध मत तर 20% म्हणजे 20 भागीला कोणाचे ओके तर 75 दुने आणि हे 0 म्हणजे 1500 मतं जे आहेत ते काय झाले आपले अवैध. तर वैध मतं राहिले किती माझ्याजवळ वैध मतं किती राहिले तर 7500 मायनस 1500 म्हणजे किती झाले 6000 वैध मतं झाले. बरोबर. या 6000 वैध मताच्या 55% याला भेटला तर वाचले किती 65%. 65% कोणाला भेटले असतील दुसऱ्या पार्टीला भेटले असतील. अरे हो. तर मग आपल्याला कोणाच्या काढायचं आहे तो दूसरे उम्मीदवार को कुल कितने वैध मत प्राप्त किए.
तर काय काढाल तुम्ही? 55ची व्हॅल्यू काढाल की 65ची काढाल डायरेक्ट? यस, याला पकडायचं काय? 100%. तर भाई एकाला भेटले किती? 55%. तर दुसऱ्या नंबरवाल्याला किती भेटले असतील? 45 भेटले असतील ना बे. 65 कसे बे? कोण 65 वाला कोण रे? हा 65 नाही बे, 45. तर याला 45 भेटले असतील. हा, आपल्याला दुसऱ्या वाल्याचे काढायचे होते. हे वाले आपल्याला काय करायचे आहेत? फाइंड करायचे. आता काय मांडू शकता? डायरेक्ट रेशो मांडू शकता. कसं? तर 100%ची व्हॅल्यू 6000. तर 45%ची व्हॅल्यू किती? 1 2 2 म्हणजे 1ची व्हॅल्यू किती आली? याले 60च्या मल्टिप्लाय करून टाका. 0 6 पंचे 6 24 न 3. क्रॉस मल्टिप्लाय पण करू. हा कसा सोडवते ते सांगितलं ना मी ना. असा खा नाही तर असा खा, नाही तर पूर्ण कसेही खा, पण खा. अरे ठीक आहे. हा सोडवते कसा तर माहित आहे ना. मी ना आता डायरेक्ट काटपीट केलो. आर्यन तुला माहित नसं कसा खावायचा तर लक्ष देत जा. क्रॉस मल्टिप्लाय. ठीक आहे. होच म्हणते तो बे, काही समजून नाही ला. ओके चलो. हा समजला आता. म्हटलं होतं ना कधी कधी असा येते म्हणून. तर हा आला. वाढू समोर. किती आहेत तुम्ही? हाला काही संपवलत नाही राहिले. हा लास्ट आहे का? ओ माय गॉड, 27 पर्यंत आहेत. किती मिनिटाचा झाला का? 1 तास झाला. समोरचा काटून टाकेन मी. हां जायचं आहे कोणाला? नाही ना. हां बघा 21 नंबरचा. एक चुनाव में 2 उम्मीदवार थे. हो तो 2 रहते का जास्त भी रहते? हाँ. इस चुनाव में 8% मतदाताओं ने अपने मत का प्रयोग नहीं किया. मतलब तो नोटा का काम देते ना. नोटाच म्हणतात ना. पैसे घेतला ते ना. अच्छा तो वाला नोटा का? हां काय फुल फॉर्म त्याच्या? नन ऑफ द हां यापैकी नाही. अच्छा वरील पैकी कोणी नाही, खालील पैकी. चलो इस चुनाव में 8% नोटा वाले गेले बेचारे. ओके. अपने मत का प्रयोग नहीं किया. जीतने वाले उम्मीदवार ने कुल मतों के 48% मत लेकर दूसरे उम्मीदवार को कितने से 1100 से पराजित कर दिया. इस चुनाव में कुल कितने मतदाता थे? ओके. म्हणजे राहिले किती आपले? बघा 100% टोटल होते. तर राहिले किती? 100 मायनस 8 तर राहिले 92%. बरोबर. तर 92%च्या टोटल येईल यांच्या जे वोटिंग झाली त्याच्यामध्ये आहे ना. काय म्हणते? एक चुनाव में उम्मीदवार थे. इस चुनाव में 8% मतदाता ने मत नहीं दिया. ओके. आणि जे 48% मत लेकर दुसरे उमेदवार 1100 मतों से. ओके. तर काहीतरी मतं असतील एवढे ज्यांची किंमत असेल किती? 92%. ओके. आता बघा मी हे 92 नंतर काढेन, याच्यानंतर काढायच्या आहे. ठीक आहे लक्ष द्या. हे जे ओट होते याच्या 48% एकाला भेटले तर दुसऱ्याला किती भेटले? लेकिन कुल मतों का म्हणते ना बे, कुल मतों का 48%. तर 92च्याच घ्यायला लागेल इथं. ठीक आहे 92च्याच. कारण टोटल पर्सेंटच्या या 100%च्या 48% इकडे आला आणि इकडे 52 कसा येईल? मायनस याच्यातून करा.
92 मधून 48% मायनस करा. पहिले ते 8% तर गेले, त्या 92 मधून 48%, 12तून 8 गेले, आला बरोबर नाही आला का? 44 बे 44, हा इतक्या 42 सांगते. अरे 12तून 8 गेले 4, हां 44% दुसऱ्याला भेटले असतील. आता यांचा फरक कितीचा आहे? 4%चा. आणि हे किंमत तुम्हाला किती दिलेली आहे? दिलेली आहे. तर इस चुनाव में कुल कितने मतदाता थे? तर 4%ची किंमत तुमची एवढी, तर 100%ची किती? तर काढू शकता ना? पंचवीस एक 25, हात चाले 2, 25 एक 25 न 2, तर 27 500. ओके. तर हे आली असती कशाची? टोटल मतदाताची किंमत. बघा हे 8% त्यानं पहिलेच काढले. उरलेल्या 92% मध्ये वोटिंग झाली असेल, तर हे जे 48% सांगितलं त्या 100 पैकीच सांगितलं त्यांना. 100 पैकी 48% याला भेटले आणि 8% ते, तर राहिले किती? किती पर्सेंट राहिले? 44% राहिले. 100 मधून 48% हे, 8% ते वर तर गेले, तर राहिले किती? 44च राहिले की नाही? हां, तर ते दुसऱ्याला भेटले असते. देन 22, एक चुनाव में 2 उम्मीदवार थे, इसमें मतदाता सूची में से 10% मतदाता ने अपना मताधिकार का प्रयोग नहीं किया तथा कुल डाले गए मतों का 10% मत क्या हो गया? अवैध घोषित कर दिए. सफल उम्मीदवार को कुल वैध मतों के कितने मिले? कुल वैध मतों के मतलब ना, हाँ कितने मिले? 54% मत प्राप्त हुए और 1620 मतों से जीत गया. तो मतदाता में सूची की कितने मतदाता थे? ओके, काढू शकता तसाच. पहिले किती पण दे. आणि 90च्या 10% घेतलेला आहे बघा इथं. 90च्या 10%, कुछ डाले गए मतों का 10%, म्हणजे 90च्या 10% म्हणजे किती? 9. 90च्या 10% 9 ना, तर 9 मायनस करावं लागेल. राहिले 81. त्या 81 मधून 54% एकाला भेटले, तर राहिले किती? वाचले किती? वाचले किती? 54 46, हे टोटल किती झाले? 100% झाले ना. हां, यांचा फरक. पण इथं कसा घेतला मी मतों का अंतर? आपल्या पद्धतीनं जाऊ द्या. टोटल किती होते आपले? अरे टोटल किती होते? 100%. कुल मत किती होते? त्याच्यानंतर काय म्हणते? एक चुनाव में इसमें मतदाता सूची में 10% अपना मताधिकार नहीं दिया. तर 10% काय झाले? नोटावाले झाले. तर राहिले किती? मग या मतांपैकी अजून काय म्हणते? कुल डाले गए मतों से 10% मत क्या हो गए? अवैध घोषित हो गए. तर याच्या 90च्या 10% म्हणजे किती? 9. 9 मायनस करा इथून, तर राहिले किती? 81% किंवा 81 मतं पडले सपोज, है ना, किंवा 81 मतं गेले. सफल उमेदवार को कुल मतों का, कुल मत किती होते आपल्याजवळ? 90 होते ना? नाही, कुल मत म्हणजे 100 होते, हे वाले होते, है ना. कुल मतों का या 100% मधून एकाला किती भेटले? 56. तर दुसऱ्याला किती भेटले असतील? मायनस करा. 46. अरे 46. ओके. मत प्राप्त करके क्या हो गया म्हणते? 1620 मतों से जीत गया. यांच्यामध्ये डिफरन्स किती पर्सेंटचा दिसून आला? 8%. आणि मतांचा फरक कितीचा दिसून आला? 1620. ओके. मतदाता की सूची में कुल कितने मतदाता थे? तर 8% ची व्हॅल्यू
तर 100%ची व्हॅल्यू किती काढा बरं, येते का? आता हा बाकीच्या मला वाटते कन्फ्यूज करायसाठी दिलेला आहे, पाहून घेऊ त्याला. 4 दुने 8, 4 25 100 बरोबर. आणि इकडे 2 8 16, 2 1 2, 25 0 0, 25 1 25, 7 4 2, 25 8 200, 200 ने 2 आहे का? असं काही नाही आहे. आता इथं काय घेतलेलं आहे, तर हे झाली आपली 81%ची व्हॅल्यू. हे 100% म्हणजे 81. ओके, आता याला पकडा बरं. हा गुणाकार बरोबर केला का? 0 25 1 25, 7 4 2, 25 8 200 ने 2, 202. ते 81%ची व्हॅल्यू ही ठेवा. तर 100% इज इक्वल टू किती? आता काढा. नऊ न कट्टे बघा, 9 9, 9 दुने हा चालला, किती राहिले? 2 राहिले, 2 वर 2 22 आणि 9 5 आला बघा. पुन्हा कट्टे, 9 दुने राहिले किती? 4, 9 5 आला. अरे ऐका, लक्ष द्या. हे जे 20,250 जे निघले, हे काय निघले आपले? हेवाले 81%. ते हेवाले 81%ला आता आपण काय मानला? 100%. काऊन मानला? कारण यांच्यामध्येच वोटिंग झाली, या 81% वाल्या वोटिंगमध्येच. त्याच्यावरूनच विनर आणि लुजर डिसाईड झाला. तर एकाला भेटले किती आणि एकाला भेटले किती? तर यांचा डिफरन्स किती पर्सेंटचा झाला? 8%चा झाला. तर त्याचे मतचा डिफरन्स किती दिलेला आहे? 1600. तर 8%ची व्हॅल्यू एवढी. तर ह्यावाल्या 100%ची व्हॅल्यू किती निघली आपली? निघले. पण हे 100% म्हणजे काय होते? टोटल मताच्या 81%. टोटल मताच्या, हा समजला आपण त्याला 100%. का बरं समजला? कारण हे व्हॅल्यू काढायची होती, पण ही किंमत जी आहे ती हेवाली होती. मग पुन्हा रेशो मांडलो. 81%ची व्हॅल्यू तर 100%ची व्हॅल्यू. अरे समजून झाले? हे कुल वैधवाले आणि ते कुल वैध, हे जे निघले काय निघले? कुल वैध. हे काय आहेत? कुल वैध. पण हे 81%च होते, कारण 10% तिकडे गेले बिचारे नोटावाले, कारण त्याच्या अजून राहिलेल्याच्या 10% अवैध झाले होते, म्हणजे 9 आहे ना. तर ते आपण काढलो. आता ठीक आहे, समजलं की नाही समजलं? अरे कळला का हा? चलो, बाकीचे प्रश्न मला वाटतं उद्याच घ्यायला लागल. हां, ठीक आहे.